A7 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। मिशन ऊर्जा रॅलीत 9000 विद्यार्थी, मानवी साखळीने वेधले लक्ष। सायबर महिला सुरक्षेसाठी हिंगोलीत विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली। जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर श्रेनिक लोढा यांच्या संकल्पनेतून राबवल्या जाणाऱ्या मिशन ऊर्जा जनजागृती उपक्रमाअंतर्गत मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी शहरात भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली। विद्यार्थ्यांच्या मानवी साखळीने यावेळी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। सायबर सुरक्षा, रस्ते सुरक्षा आणि महिला सुरक्षा या विषयांवर जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। जिल्हा परिषद कन्या शाळेच्या मैदानावरून सुरू झालेली ही रॅली इंदिरा गांधी चौक, महात्मा गांधी चौक, जुनी नगर परिषद मार्गे पोलीस कवायत मैदानावर पोहोचली। या रॅलीत 34 शाळा व महाविद्यालयातील 8 ते 9000 विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या। पोलीस कवायत मैदानावर बँड पथकाने या रॅलीचे स्वागत केले। समारोपाच्या कार्यक्रमात सरजूदेवी कन्या व माणिक स्मारक आर्य विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपत्कालीन क्रमांक 112, सायबर हेल्पलाईन 1930 आणि चाइल्ड हेल्पलाईन 1098 चे नकाशा प्रात्यक्षिक सादर केले। भारतीय विद्या मंदिर व सरजूदेवी शाळेच्या विद्यार्थ्यांनी मल्लखांबाची कसरत सादर करून उपस्थितांची मने जिंकली। कार्यक्रमाच्या शेवटी राज्य राखीव पोलीस दल व जिल्हा पोलीस दलाच्या बँड पथकाने राष्ट्रगीत सादर केले। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांनी नशामुक्तीची शपथ दिली। यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक डॉक्टर श्रेनिक लोढा, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, शिक्षणाधिकारी विपुल भागवत, शिक्षणाधिकारी आसावरी काळे या उपस्थित होत्या। जिल्हाधिकारी गुप्ता यांनी मिशन ऊर्जा सारख्या उपक्रमांची समाजाला गरज असल्याचे सांगून नागरिकांनी हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करावा असे आवाहन केले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर श्रेनिक लोढा यांनी केले, तर सूत्रसंचालन पंडित अवचार तर आभार प्रदर्शन प्रेमलता जगताप यांनी मानले। A7 न्यूज चॅनलसाठी अनिस अहमद, हिंगोली। घूमने का चलो विवेकजी गायकवाड साहेब। अवघ्या काही वेळामध्ये या रॅलीला सुरुवात होणार आहे।